श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। 19 तारखेला रक्षाबंधन आहे। त्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधणारच आहे, यात प्रश्नच नाही। पण त्याआधी आपल्याला आपल्या स्वामींना राखी बांधायची आहे। स्वामींना राखी बांधली तर सदैव आपलं रक्षण करतील, अपार कृपेचा लाभ होईल। तर रक्षाबंधनाच्या दिवशी पहिली राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती ते मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राइब करा। तुम्ही फक्त व्हिडिओ बघतात पण सबस्क्राइब नाही करत, तर हा व्हिडिओ बघितल्यावर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि माहिती आवडली असेल तर श्री स्वामी समर्थ लिहा आणि लाईक करा। तर चला, आता मी तुम्हाला स्वामींना राखी कशी बांधायची आणि त्याची काय पद्धत आहे ते मी तुम्हाला सविस्तर सांगते, त्यामुळे व्हिडिओ माझा पूर्ण शेवटपर्यंत बघा। भाऊ आणि बहिणीचं अतूट नात्याचं विण म्हणजे रक्षाबंधन। श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण अवघ्या देशभरात साजरा केला जातो। श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची एक प्राचीन परंपरा आपल्या देशात आहे। राखी म्हणजे रक्षा। पूर्वी राखीला रक्षासूत्र असे म्हटले जात होते। रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासून आहे। रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात, जे वेदातील संस्कृत शब्द रक्षिका या नावाचा अपभ्रंश आहे। राखी पौर्णिमेला म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी पहिली राखी स्वामींना बांधावी। स्वामींना राखी बांधण्याची योग्य पद्धत आज जाणून घेऊया। अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे। हजारो घरात दररोज स्वामींचे पूजन नामस्मरण अगदी न चुकता नित्य नियमाने होत असते। अनेक जण गुरुवारी नियमितपणे मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेत असतात। अशक्यही शक्य करतील स्वामी, असा दृढ विश्वास भाविकांचा आहे। दुःखात जसे स्वामींना आवाहन केले जाते, तसेच सुखातही स्वामींचे आवर्जून स्मरण केले जाते। स्वामींमुळे एखादी गोष्ट घडली असे अनुभव सांगणारे शेकडो लोक आपल्या आहेत। स्वामींनी केलेल्या उपकारांची जाण ठेवली जाते। तशातच उत्सवांमध्येही स्वामी सेवा सुरू ठेवावी, याचाच एक भाग म्हणून रक्षाबंधनच्या दिवशी सर्वप्रथम स्वामींना राखी बांधावी। स्वामी माऊली आहेत। स्वामींच्या अपार कृपेचा लाभ मिळू शकतो। भाविकांच्या पाठीशी सदैव स्वामी उभे असतात। त्याचीच एक कृतज्ञता म्हणून स्वामींना राखी बांधावी। स्वामींना राखी बांधण्याची योग्य पद्धत मी सांगते। 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे। आपण रोजचं आपलं नित्यकर्म आटोपल्यावर, आपली देवपूजा झाल्यावर आपण नंतर भावाला राखी बांधताना जे ताट तयार करू ते तबक घेऊन आपण सर्वप्रथम देवघरापुढे जावं। देवासमोर दिवा लावावा। स्वामींची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तिथे मनोभावे स्वामींना नमस्कार करावा। स्वामींना तिलक लावावा। स्वामींची मूर्ती असेल तर डोक्यावर अक्षदा व्हाव्या, प्रतिमा असेल तर त्यावर अक्षदा व्हाव्या। त्यानंतर स्वामींची मोठी मूर्ती असेल तर स्वामींना उजव्या हाताला राखी बांधावी। मूर्ती लहान असेल किंवा प्रतिमा असेल तर स्वामींच्या उजव्या हातापाशी राखी ठेवावी। स्वामींचे औक्षण करावे। स्वामींना मिठाई अर्पण करावी। स्वामींना मनोभावे नमस्कार करावा। आपल्याकडे हजारो घरांमध्ये देवाला राखी अर्पण करण्याची प्रथा आहे। इष्ट आणि आराध्य देवामुळे आपले आणि घराचे संरक्षण होते, याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते। म्हणूनच स्वामींना राखी अर्पण करावी। रामायण, महाभारत, स्कंदपुराण, पद्मपुराण आणि श्रीमद भागवत पुराण अनेक ठिकाणी रक्षाबंधनाचा उल्लेख आढळून येतो। अनेक भाविक स्वामींना हक्काने गोष्टी सांगत असतात। स्वामी आपल्यातच आहेत असे समजून व्यवहार करत असतात। सुख दुःखात स्वामींचे आवर्जून स्मरण करत असतात। आपापल्या कुळाचार कुलधर्माप्रमाणे रक्षाबंधन करताना स्वामींना राखी अर्पण करावी। स्वामींना राखी अर्पण केली, स्वामींना तुम्ही उद्या राखी बांधली तर नक्की स्वामी तुमच्या घरी येतील। स्वामी तुमच्या राखीचा स्वीकार करतील। स्वामी उद्या तुमच्या घरी येणार आहेत। तरी उद्या सगळ्यात आधी भावाला राखी बांधण्याच्या आधी तुम्ही स्वामींना राखी बांधा। स्वामी नक्की तुमच्या घरी उद्या येणार आहे। तरी न विसरता आणि
स्वामींचं औक्षण करून पूजा करून स्वामींना राखी बांधावी आणि मग आपल्या भावाला राखी बांधावी. आणि राखी बांधताना जो मंत्र बोलायचा आहे तो मंत्र माझ्या स्वामी भक्ती चॅनलवर व्हिडिओ एक आहे, तो मंत्र ऐकून तुम्ही भावाला राखी बांधू शकतात. तरी माझी माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.